मी मुख्यमंत्री होईल असं कधीही वाटलं नव्हतं. जेनझी सोबत फडणवीसांचा संवाद. मी मुख्यमंत्री झालो तसं कुणीही होऊ शकतं, फडणवीसांचं वक्तव्य. आमदार रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. बारामतीच्या रुई परिसरातील घटना आत्महत्या की हत्या याचा तपास पोलिसांकडून सुरू. आमदार रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, तर बारामतीच्या रुई परिसरातील घटना. भंडाऱ्यातील मुंबईमध्ये आज उबाठाचं तिरंगा आंदोलन, तर अमित ठाकरेंसह काँग्रेस नेते देखील होणार सहभागी. मैदान आणि मोकळ्या जागा वाचवण्यासाठी आंदोलन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चाकणच्या दौऱ्यावर. एमआयडीसीतील रस्त्यांची पाहणी करणार. मुंबई महापालिका महापौर आणि आयुक्तांच्या वादामुळे भाजप हैराण, तर सोमवारी पक्षानं बोलावली बैठक. सततच्या संघर्षावर तोडगा शोधणार. संभाजीनगरातील डोंगरावरील दुर्घटना प्रकरणात नवा ट्विस्ट. संगीता चांदगुडेंचा शेवटचा व्हिडिओ समोर. कौटुंबिक छळाच्या आरोपासह प्रॉपर्टीचाही वाद. सोलापूरमध्ये तुकाराम मुंडेंच्या विरोधात तेल व्यापारी आक्रमक. सुटं तेल विक्री बंद केल्यानं छोटे व्यापारी अडचणीमध्ये येणार असल्याचा दावा. लातूर उमरगा महामार्गावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान 2 लाख देण्याची मागणी. गिरगावात गणेश मूर्ती आगमनाच्या वेळी मोठी दुर्घटना. भुलेश्वरच्या राज्याची मूर्ती कोसळली. 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू, 5 जण जखमी. छत्रपती संभाजीनगरात पोलीस कर्मचाऱ्याला तरुणांनी केली मारहाण. भोकरवाडी टोलनाक्यावरील धक्कादायक घटना. 2 मुलांची हत्या करून आईची आत्महत्या. कोल्हापूरच्या नांदणी मच्छी मार्केट परिसरातील घटना. 1.5 वर्षाच्या मुलासह 4 वर्षाच्या मुलीला संपवलं. गोंदियामध्ये पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पात्रामध्ये वाढ. धापेवाडा बॅरेजचे 13 दरवाजे उघडले. पुजारी टोला धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू. चाकण एमआयडीसी मधील रस्त्यांची कामं अखेर सुरू. उद्योगमंत्री उदय सामंतांच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग. शिरूरमध्ये 22 वर्ष तरुणीवर सामूहिक अत्याचार. नोकरीचा आमिष दाखवत लॉजमध्ये डांबून अत्याचार. मारहाण केल्याचा देखील दावा. नाशिकच्या भद्रकाली मंदिरातून पितळी सिंहाची मूर्ती चोरीला. मूर्ती चोरणाऱ्या दोघांना अवघ्या तासाभरात पोलिसांनी ठोकल्या बेड्या. नागपुरातील सावनेरमध्ये थाई मांगूर माशावर कारवाई. दोहडघाट परिसरात 74 टन मांगूर मासे नष्ट. चाळीसगाव तालुक्यामध्ये जादू टोण्याचा प्रकार. 12वीच्या विद्यार्थिनीवर चटणी आणि ज्वलनशील पदार्थ फेकला. महिनाभरापासून वाकडी गावात दहशत. बंगालच्या उपसागरामध्ये परदेशी मालवाहू जहाज बुडालं. पनामाचा ध्वज असलेल्या जहाजातील 24 खलाशी बेपत्ता.